गोवा बनावटीची देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास अटक. जीपसह 8,77,000चा मुद्देमाल जप्त. देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. गोवा बनावटीची देशी विदेशी दारूची बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या एकाला करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. गजानन दिनकर पाटील वय 49 राहणार टेंबलाई रेल्वे फाटक रुईकर कॉलनी कोल्हापूर असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्याकडून सुमारे 8,77,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई सुरू असताना करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय माहिती मिळाली. गोवा बनावटीची देशी विदेशी दारूची गारगोटी कोल्हापूर मार्गे शहरात येणाऱ्या जीपमधून ही अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने कळंबा नाक्याजवळील सुरभी हॉटेलसमोर सापळा रचला. संशयित जीप आढळून आल्यानंतर ती थांबवून तपासणी करण्यात आली. वाहनाची डिक्की उघडून पोलिसांनी पाहणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या देशी विदेशी दारूच्या 750 व 180 मिली काचेच्या व प्लास्टिकच्या बॉटल्सचे बॉक्स मिळून आले. चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव गजानन दिनकर पाटील असे सांगितले. तसेच ही दारू गोवा येथून आणून कोल्हापूर शहरात विक्रीसाठी आणल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.